धक्के बसतील असं मला वाटत नाही. मुंबईचा एक परत प्रश्न की अमित साटम यांनी आज रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न उपस्थित केला की मतपेढीच्या राजकारणाचा त्यांनी आरोप केला. ही घुसखोरी तुमच्याच सरकारचं अपयश असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. तर निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधी बनावट मतदारांचा मुद्दा चर्चेत होताच. आता त्याला नव्यानं फोडणी दिली जाते का आणि यातून पुन्हा SIRचा मुद्दा ऐरणीवरती येईल का आपल्याकडे? नाही, हे बघा, जी मतदारांची सखोल निरीक्षण पाहणी वगैरे हे कायमस्वरूपी केलंच पाहिजे. त्याच्याबद्दल नागरिकांनी दक्ष असलं पाहिजे, हा त्यातला मुद्दा आहे. पण अमित साटमांनी रोहिंग्यांचा जो मुद्दा उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत फडणवीस यांनी उत्तर दिले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून जूनच्या अधिवेशनात मागच्या, आणि त्याच्यात काय सांगितलं आहे की जितके लोक पकडले गेलेत बांगलादेशी घुसलेले महाराष्ट्रात, त्यांची तपासणी केल्यानंतर आणि त्यांच्याकडे इंट्रोगेशन केल्यानंतर लक्षात काय येत आहे तर 100 पैकी 95 ते 97 जे माणसं घुसलेले आहेत भारतामध्ये आणि मूळ बांगलादेशी आहेत, त्यांना कागदपत्रही दिली जात आहेत अगदी व्हॅलिड अशी, पण त्यांना पोलिसांनी तिसरा हात दाखवला की ते कबूल करतात आम्ही बांगलादेशी आहोत. अशा 100 97 लोक जे आहेत, 98 लोक जे आहेत ते पश्चिम बंगालच्या बॉर्डरमध्ये येतात, कारण तिथे ममता बॅनर्जींचं सरकार आहे. आणि ममता बॅनर्जींचं सरकार तृणमूल काँग्रेस जरी असलं तरी ते तृणमूल मुस्लिम काँग्रेस आहे की काय, इतक्या प्रमाणात मुस्लिम धार्जिणं सरकार आहे. त्यामुळे बॉर्डर पोरस करून पश्चिम बंगालमधनं बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भारतात येत आहेत. आणि त्याची आकडेवारी फडणवीसांनी विधानसभेत सांगितली आहे की महाराष्ट्रात पकडलेल्यापैकी 100 97 लोक जे आहेत ते पश्चिम बंगालच्या बॉर्डरमधनं आलेत, आसाममधनं 1-2% आणि एखाद दुसरा कर्नाटकमधनं आला आहे. ही जर विधानसभेत दिलेली माहिती असेल, अमित साटमांनी हा मुद्दा उपस्थित करणं रोहिंग्यांचा हा राजकीय कारणासाठी आहे. त्यांनी कुणीतरी खान तुमचा महापौर होईल, तुम्हाला मोहम्मद अली रोड करायचा आहे का मुंबईतल्या रस्त्यावर, बटेंगे तो कटेंगे ही जी लाईन आहे त्या लाईनवर अमित साटमांनी विजय संकल्प मेळाव्यातच भाषण केलं होतं. आणि वर्षा गायकवाडांनी त्याला प्रत्युत्तर देताना जर घुसखोर इथे आले असतील तर राज्य सरकारचं अपयश असं म्हणलंय, पण ज्यावेळेला व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन कुठलाही नागरिक भारतामध्ये फिरतो तर डॉक्युमेंट व्हॅलिड असेल तर त्याला एखाद्या राज्यातनं येण्यापासून थांबवता येत नाही. पकडल्यानंतर तो बांगलादेशी तपासात निष्पन्न झाले असेल तर डिपोर्ट केलं जातं. त्यामुळे हे राजकीय स्वरूपाचे आरोप आहेत. आणि हा मुद्दा ऐरणीवर जो आहे तो रोहिंग्यांचा मुद्दा भाजप आणेल, काँग्रेसला त्याच्यावर डिफेन्सिव्ह व्हावं लागेल, पण सखोल निरीक्षणाचा मुद्दा जो आहे SIRचा तो मात्र ऐरणीवर येईलच आणि तो कायमस्वरूपी असायलाच हवा. सर, आता चर्चेमध्ये सहभागी होते